खासदार अमोल कोल्हेंनी जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढलेला होता त्याची आज सांगता होणार आहे। आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी या मोर्चाची सांगता होती आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे। सगळे महत्त्वाचे नेते सुद्धा आजच्या या सांगतेच्या सोहळ्याला उपस्थित राहतील। शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत हे तिघे सुद्धा महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील। आणि थेट जाऊयात अमोल कोल्हे बोलतायत। प्रत्येक गावामध्ये जर हा उद्घाटन सोहळा दाखवला जात असेल तर नक्कीच त्याचं कौतुक आहे। पण हा उद्घाटन सोहळा दाखवत असताना जर याला राजकीय रंग दिला तर नक्कीच सगळ्याच रामभक्तांच्या या भावना या दुखावल्या जातील। कारण अशा पद्धतीने कोणत्याही देवाला राजकारणात गुंफणं हे कोणत्याही भक्ताला मान्य होत नाही। अजितदादांना अध्यक्षपद काढण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलवली होती। असं काल जयंत पाटलांनी गौप्यस्फोट केला की अजितदादांना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं, तर त्यानंतर ते दादाही गेले निघून त्यात। अशी बैठक बोलवली होती, कोशामध्ये केलं? कुठे? नाही, माझी या संदर्भात मला कल्पना नाहीये, त्यामुळे मी माननीय प्रदेशाध्यक्षांची नीट माहिती घेऊन यावर भाष्य करणं उचित ठरेल। याआधी संघर्ष यात्रा झाली, आता ही यात्रा झाली, काय दोन यात्रेमधला फरक आहे? काय एकंदरीत बारामतीमध्ये दोन यात्रेमध्ये काय वेगळे? नक्कीच शिवस्वराज्य यात्रेच्या वेळची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर शिवस्वराज्य यात्रेच्या आधी अनेक मान्यवर नेते हे 2019 लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक मान्यवर नेते हे वेगळी भूमिका घेत होते, आपण पाहिलं होतं। आणि शिवस्वराज्य यात्रेने सगळ्याच नेत्यांनी जी ताकद लावली, कार्यकर्त्यांनी ताकद लावली, त्याने एक मरगळ जी होती ती झटकण्याचं काम त्यावेळी केलं होतं। शेतकरी आक्रोश मोर्चा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जर शिरूर लोकसभेमध्ये